डी.वाय. पाटील विद्यालयात राजस्थानमधील मुलीने दिली महाराष्ट्रातील मुलीची परीक्षा, मुलगी पोलिसांच्या ताब्यात। राज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेमध्ये बोगसरित्या परीक्षा देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता। यात एका नवी मुंबईतील मुलीच्या नावाने राजस्थानमधील मुलगी परीक्षा देत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यालयात सुरू असलेल्या नीट परीक्षेत एका विद्यार्थिनीच्या नावाने एका राजस्थानच्या मुलीने परीक्षा देत असल्याची बाब संबंधित परीक्षेच्या उपसुपरवायझरच्या लक्षात येताच मुलीची चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। मुलीला ताब्यात घेतले असून तिने अजून असे प्रकार केले असल्याचा संशय पोलिसांना आहे व या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। सर काय सांगाल, एक नीटची परीक्षा देण्यासाठी बोगस विद्यार्थी बसला होता, नक्की काय घटना आहे, कुठल्या कॉलेजमध्ये? 5 मे 2024 ला जी शासनातर्फे जी नीटची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ती आपल्या इथं सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 15 इथल्या डी.वाय. पाटील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ती एक्झाम होती। ती एक्झाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती। ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं, त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली। त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती। तिच्याबाबत डी.वाय. पाटील कॉलेजचे जे देवजानी दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या सीबीडी पोलीस ठाणे येथे भादवी कलम 419 आणि भारतीय विद्यापीठ ऍक्ट 7 आणि 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सर, ही मुलगी कुठली आहे आणि हिच्या आधी पण हिने अशा प्रकारचा कुठे गुन्हा केलेला तपासात ते निष्पन्न झाले? सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी असे केली असण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील।